गण्या भाऊ निकाल अपना अस्त्र, ले संभाल मेरा वार। एक मिनिट वार करायच्या पहिलेच भेवलास का बे कार्या? अबे मी भेवलो नाही, हातात काय बाम फोडतेस बे, भातशील ना पूर्ण। मागच्या वर्षी मीने असाच हातात फकाटा फोडलो, पुरा मुरापासून भाजत गेलो, म्हणूनच एवढा कारा आहेस तू। पैसा कम दुनिया हजम, ले संभाल मेरा बम। अबे तुमचा फकाटा तर फुसकी निघला बे, गोष्टी पाहिला तर दुनिया भराच्या। आता हा फुसकलेला बाम टाक आपल्या ढुंगणात अन फिर मस्त गावभर। डेंग्या उन्हामध्ये बाम वारून होताच टाकलास का बे? अबे टाकलो होतो ना गण्या भाऊ, ते लालवाल्या फकाट्यासोबत राकेट आणि हे झेंडू बामचे पूर्ण बक्षे कडकडत्या उन्हामध्ये टाकलो होतो गण्या भाऊ। ऐन टाइमावर पोरगी धोका देते तसा या बामाने धोका दिला बे। आता थांब माझी बारी। एक मिनिट डेंग्या तू राकेट काढ। आगे गण्या भाऊ डायरेक्ट आग लावलेला राकेट, ले संभाल मेरा वार कारू। अरे भाऊ तूही लाव आपला झाड। कंपनी जर का प्रॉफिट मध्ये असती तर मी तुम्हाला बोनस दिलो असतो। ढोरा डुकरा सारखा राबवता तरी जे आम्हाला। कास्तकार माणूस एवढे काम नाही करत जेवढे आम्ही जॉब वाले करतून। सकाळपासून तुमच्या कामाले बसतून रातवरी उठून नाही, आणि तुम्ही म्हणताय का कंपनी प्रॉफिट मध्ये नाही? अबे मी या कंपनीचा मालक हो, माझ्या मर्जीवर आहे तुम्हाला बोनस द्यायचा का नाही द्यायचा। या वर्षी तुम्हाला बोनस अजिबात भेटणार नाही। बस ये बोनस खून पसीने से कमाई हुई रोटी है। इस 2.5 किलो के हाथ से मैंने आपके कंपनी के लिए काम किया है, वो भी घिस घिस के। सनी देओल हा बोनस आमचा अधिकार आहे साहेब। त्या बोनसच्या पैशामधूनच आम्ही दिवाळीचे फकाटे घेतून, बाकीचा पेमेंट तर आमच्या चड्डी शिवण्यात जाते साहेब। जर का आम्हाला दिवाळीचा बोनस नाही भेटला तो कसम गंगा मैया की क्या IT जॉबले लात मारून मंचुरियनचा ठेला टाकतो। अबे 20,000 तुले पगार आहे महिन्याचा, 20,000। ऑफिस बॉय आहेस बापू तू, का घंटा फायदा साहेब। पहिले 4 वर्ष मोठ्या उत्साहाने इंजिनिअरिंग केलो, म्हणलो मोठा होऊन इंजिनियर बनीन। त्याला IT इंजिनियर बनून 20,000 तुमच्या कंपनीत घासून राहिलो मी, आणि वरून तुम्ही म्हणते का तुम्ही आम्हाला बोनस नाही देवा। या 20,000 घासण्यापेक्षा मंचुरियनचा ठेला परवडतो। दिवे घ्या दिवे, लाल मातीचे दिवे, भोसडीच्या येऊन निघाना घराच्या बाहेर, येवाना माझ्या दुकानात घेवाना दिवे। दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी। अरे गाई म्हशी कोणाच्या? गण्या माझ्या गाई म्हशी दिसल्या का रे? गाई म्हशी तुझ्या होत? नाही दिसले। अरे दिवे घ्या दिवे। एक तिकडे एक माणूस विकत आहे तर कोणी येत नसेत। माझ्याच जागी कोणत्या पोरीने विकलं नसतं ते ती गाववाल्याची गर्दी झाली असती। घ्या दिवे। अरे खुले में हगने वाला वो दो बाप का साला। गण्या डेंगू तुम्ही आजची मीटिंग बोलवल्या कायले? आम्हाला गमत नव्हता आता आम्ही गमवासाठी मीटिंग बोलावलून। आता आल्या असा तर चला एवढे मिळून पत्ते खेळू। अटेल लावा बरं पोलिसायला फोन। जी थांबा करा नको एकाचे दोन। आम्ही आजची मीटिंग बोलावलून का गावातून बाहेर निघावाचा झाला तर गावच्या प्रत्येक बाहेरच्या रस्त्यावर लोक हगायला जातात। बहीण माई एकही असा रस्ता नाही ठेवला जिथे लोकांना हगून नाही भरला। ते लोक का हकतीले नाही का बे? आपल्या घरच्या अंगणामध्ये हगायला लावा रे लोकायला, असं वाटेल तुम्हाला? मी काऊन आपल्या अंगणात हगायला लावू बे? मग हा गाव आहे आपला सोनं मालक। इस गाव की स्वच्छता रखना अपना काम है क्या नहीं? जी लोग खुले में हगेंगे तो बीमार पड़ेंगे ना, बूढ़े लोग तो जल्दी टपक जाएंगे। ऐसा रास्ते पे हगेंगे तो रास्ता खराब हो जाएगा ना। अभि तर मग लोक कोठी हकतील? आपापल्या घरी हकतील का? लोक एवढेही शावकार नाहीत का ते घरी संडास बांधू शकतील? अबे तुले तर माहित आहे आपल्या गावचे लोक झोपडीत राहतात म्हणून। जी हो तर ग्रामपंचायत कायला आहे? लोक ग्रामपंचायत मध्ये येऊन हकतील?